असा मॅच्युअर स्किन मेकअप ज्यात तुमचं वय किमान 10 वर्ष तरी लहान दिसेल. आज मी माझ्या स्टुडंटना शिकवलेला आहे पिगमेंटेशन स्किनवर मॅच्युअर स्किन मेकअप. सगळ्यात आधी मी स्किन प्रिपरेशन करून घेतलंय. त्यामध्ये क्लिन्झिंग, टोनिंग, वॉटर बेस मॉइश्चरायझर, क्रीम मॉइश्चरायझर हे छान पद्धतीने स्किनवर अप्लाय करून घेतलेलं आहे. कारण स्किन प्रिपरेशनशिवाय तुम्ही करेक्टर हा पार्ट करू शकत नाही. चला तुम्ही बघू शकता माझ्या प्लेटवर मी डर्माचं करेक्टर यूज करणार आहे. सगळ्यात आधी रेडिश ऑरेंज कलरनी छान पद्धतीने जिथे जिथे पिगमेंटेशनचे डाग आहे, अंडर आईज आहेत, टॅनिंग आहे, तिथे तिथे मी डर्माचा D31 हा शेड यूज करून घेतला आहे. आणि क्रायलॉन डर्मा हे सुपर प्रोडक्ट आहे जर पिगमेंटेशन आणि हेवी प्रॉब्लेम्स असतील तर. पण D31 नुसता लावू नका, त्याला न्यूट्रिलाइजसुद्धा करा. आणि न्यूट्रिलायझेशनसाठी मी यूज केलेला आहे DJ4 नंबर, जो आपला ब्राऊन शेडमध्ये जातो. तुम्ही बघू शकता आता स्किनला छान ऑरेंज करेक्टिंग आणि न्यूट्रिलायझिंगनी सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत हाईड. आज आपण यूज करणार आहे शॉप परेलचं फाउंडेशन, जे अगदी मीडियम कन्सिस्टन्सी आहे, लाईट कव्हरेज आहे आणि खूप नॅचरल आणि सुंदर दिसतं. तुम्ही बघू शकता शॉप परेलमधले आज मी 2 शेड यूज केलेले आहेत. लाईट आणि डार्कला मिक्स करून एक मीडियम टोन बनवून घेतलेला आहे परफेक्टली. 2 आणि 9 नंबरचं फाउंडेशन मिक्स करून घेतलं आहे आणि छान पद्धतीने आधी मी ब्रशने अप्लाय करणार आहे आणि त्यानंतर मी पूर्ण बेस हा लॉरा मर्सियर पावडरनी लॉक करणार आहे. तुम्हाला वाटत असेल मी सगळ्याच मेकअपमध्ये लॉरा यूज करते बिकॉज माझी ही फेवरेट पावडर आहे. चला फटाफट आय मेकअप स्टार्ट करून घेऊया. आय मेकअपमध्ये आज अगदी सिम्पल व्हेरिएशन ठेवायचं आहे. ज्यावेळी तुम्ही मॅच्युअर स्किन मेकअप करताना त्यावेळी डोळे हे खूप जास्त हेवी करू नका. त्यात यांचे आहेत हुडेड आईज, त्यामुळे एक लायटर ब्राऊन कलर मी फुल डोळ्यांवर लावून घेतलेला आहे. अगदी तुम्ही बघू शकता आयलिडवर पूर्ण लायटर ब्राऊन कलर आपण अप्लाय केला आहे. सेम शेडला डोळ्याच्या खालीसुद्धा अप्लाय करायला विसरू नका. आणि एक सुंदर त्यांच्या साडीला जाईल असं साजेसं गोल्डन असंच म्हणजे म्हणतात ना सॉफ्ट गोल्ड कलरचं शिमरसुद्धा मी अप्लाय करणार आहे. आणि आज मी स्किन कलरचं काजळ यूज करते बिकॉज जेव्हा डोळे छोटे असतात ते मोठे दाखवायचे असतील तेव्हा स्किन काजळ, जेव्हा डोळे मोठे असतील आणि रेखीव दाखवायचे असतील तर ब्लॅक काजळ. म्हणून तुम्ही बघू शकता डोळे कसे मोठे आणि छान दिसत आहेत. कारण की स्किन काजळाच्या खालीसुद्धा जसं मी वर लायनर अप्लाय केलं आहे तसं खाली थोडंसं लायटर ब्राऊननी एक छान अशी आउटर लाईनसुद्धा केलेली आहे. तुम्ही बघू शकता फिक्सर आणि फायनल टचअपनी किती सुंदर चेहरा दिसतोय. पण तुम्हाला फायनल लुक दाखवते, तुम्ही बघू शकता. आणि मला सांगायला प्रचंड आनंद होतोय की यांच्यावर जो मी मेकअप केला आहे या माझ्या गोव्याच्या स्टुडंट आहेत या बॅचच्या, ज्या आज मुलं दोन्ही मोठी झालेली आहेत तरीही त्यांचं तिथे पार्लर आहे आणि त्याच्यामध्ये पॅशनेट असून ते स्वतः माझ्याकडे अपग्रेड करायला आलेले आहेत. बघा आणि किती यंग आणि ब्युटिफुल दिसतायत ना. आणि कसा वाटला हा मेकअप ट्युटोरियल आणि कशा दिसतायत या हे सांगायला बिलकुल विसरू नका.